झी 24 तास एक पाऊल पुढे। थेट जाऊया, अमित जोशी आमचे प्रतिनिधी मुंबई सीएसटी वर आहे, सीएसटी स्थानकावर। अमित, ज्या सीएसटी स्थानकावर 4 वर्षापूर्वी हा सर्व हल्ला झाला, आज त्या सीएसटी स्थानकात काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत? तिथल्या लोकांच्या एक वर्तुळ पूर्ण झालंय, 4 वर्षानंतर न्याय मिळाला अशी भावना आहे? नक्कीच अशा प्रकारची भावना व्यक्त होते, कारण ऑफिसला जात असताना, घरातून बाहेर पडत असताना सकाळी अशा प्रकारची बातमी आली आणि आता मोबाईलमुळे फटाफट बातम्या या पसरल्या जातात आणि त्याच्यामुळे लोकलमध्येच असताना अनेकांना ही खबर लागली की कसाबला फाशी देण्यात आलेली आहे। माझ्या मागे आपण या ठिकाणी बघू शकताय की लोक आता कार्यालयात जाण्यासाठी या सीएसटी रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना दिसत आहेत, त्यांची लगबग चालू आहे। आणि या सीएसटी स्थानकावर 26 नोव्हेंबरला कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माइलने या ठिकाणी गोळीबार केला होता आणि जवळपास 50 पेक्षा जास्त निरपराध रेल्वे प्रवाशांचा त्यांनी बळी घेतला होता। आणि यानंतर गिरगाव चौपाटीमध्ये चकमकीमध्ये अबू इस्माइल मारला गेला होता आणि कसाब पकडला गेला होता। त्यामुळे याच ठिकाणावरनं खरं या सगळ्या दहशतीला सुरुवात झाली होती। काही रेल्वे प्रवासी आपल्या बरोबर आहेत, त्यांच्या आपण प्रतिक्रिया थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल, तुम्हाला सकाळी कळलेले कसाबला फाशी देण्यात आलेली आहे, काय तुमची प्रतिक्रिया? बरं झालं, लवकरात लवकर, हा उशीर झाला पण लवकर फाशी दिली असती तर बरं झालं असतं। आज फाशी दिली त्याला, हे आम्हाला खूप बरं वाटलं। ह्या सीएसटी रेल्वे स्थानकावर शेकडो लोकांचा ज्या कसाबने बळी घेतला आणि ह्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर हे प्रूव्ह झालं आणि त्यामुळे त्याला लवकरात लवकर फाशी द्यायला पाहिजे होती। उशीर झाला, काही नाही, हरकत नाही, पण त्याचबरोबर जो ज्याने संसदेवर हल्ला केला त्यालाही लवकर फाशी देण्यात यावी अशी आमची मागणी आहे। काय सांगाल, कसाबला फाशी दिली, तुमची काय प्रतिक्रिया? काय सांगाल, कसाबला फाशी दिली आहे, तुमची काय प्रतिक्रिया? फाशी द्यायलाच पाहिजे त्याला, त्याने तेवढा मोठा गुन्हा केला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।